राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. राज्यातील 12वीच्या विद्यार्थिनींना परीक्षा अर्ज भरण्याची आधी 30 सप्टेंबर ही शेवटची मुदत होती. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी पालकांनी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळांचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यास सांगितले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करून 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.